आज अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया सुटले, तर आरोपात तथ्य नव्हतं तर अटक कशासाठी? आणि जर अटक चुकीची होती तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? निर्दोषाचा विजय झाला असं म्हणून आपण टाळ्या वाजवतोय, पण त्या विजयाच्या मागे जे आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्याचा हिशोब कोण देणार? अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले. पण साहेब, प्रश्न हा नाहीये की ते सुटले, प्रश्न हा आहे की त्यांना आत का टाकलं होतं? ज्या आरोपांचा धूर करून राजकारण शिजवलं गेलं ते आरोप जर सिद्धच होऊ शकले नाहीत तर त्या खोट्या आरोपांची शिक्षा कोणाला मिळणार? त्यांच्या कुटुंबाने सोसलेली मानहानी, झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास याची किंमत काय, ते कोण चुकवणार? आणि जर एखादी व्यक्ती निर्दोष असेल तर तिला विनाकारण तुरुंगात डांबणाऱ्यांवर रिटर्नमध्ये कारवाई का होत नाही? जर तपास यंत्रणांचा वापर फक्त राजकीय सूड उगवण्यासाठी होत असेल तर लोकशाही शिल्लक राहिली कुठे? तुम्हाला काय वाटतं? निर्दोष सुटलेल्या व्यक्तीच्या गेलेल्या आयुष्याची जबाबदारी कोणाची?